श्री गणेशाय नमः. हॅलो, हाय, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुमचं स्वागत आहे माझं मराठी व्लॉग चॅनलमध्ये. तर बघा, आता माणूस शाळेतून घरी आलेला आहे आणि मुलांना शाळेतून घरी आलं की भूक लागते. तर ते मोठ्या लेकीला माणूसला दिलेला आहे खाकरा आणि चटणी खाण्यासाठी. आणि आज रात्रीच्या जेवणामध्ये फक्त मिसळ बनवणार आहे. तर मिसळ बनवण्यासाठी मी तर काय काय मसाले घेतलेत बघू शकता. इथं जिरं घेतलेलं आहे, लवंग घेतलेलं आहे, दालचिनी घेतलेलं आहे, स्टार फूल घेतलेलं आहे आणि तमालपत्र घेतलेलं आहे. तर हे सगळे सुके मसाले भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे 2 कांदे लांबडी चिरून घेतलेले आहेत आणि टोमॅटो घेतलेला आहे चिरून आणि 2 मोठे चमचे सुकं खोबरं चिरून घेतलेलं आहे. तर बघा, मोजकेच आपले रेग्युलरच मसाले घेतलेले आहेत. खूप काही जास्त मसाले घेतले नाहीत कारण आपल्याकडे साठवणीचे मसाले केलेले असतात. त्यामुळे कोल्हापुरी लाल तिखट जी आपण वर्षभरासाठी करून ठेवलेली असते त्यामध्ये सगळे मसाले वगैरे जास्त वापरलेले असतातच. त्यामुळे शक्यतो जास्त काही मसाले आपण भाजी आमटी बनवताना टाकावे लागत नाहीत. फक्त ते लाल तिखट टाकलं की आमटीला किंवा भाजीला ऑटोमॅटिकच एकदम अशी छान चव येते. तर इथे बघा, गॅसवरती मी पातेलं ठेवलेलं आहे. त्यामध्ये मोठे 2 चमचे तेल घेतलेलं आहे. त्या तेलामध्ये बघा, उभा चिरलेला कांदा टाकून घेणार आहे आणि कांदा थोडासा भाजला गुलाबी रंगावरती की नंतर त्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे. तर बघा, आमच्या घरामध्ये शक्यतो जास्त करून सकाळ संध्याकाळ चपातीच बनवली जाते. फक्त आईंच्या पुरती आणि माझ्या पुरती मी भाकरी बनवते. आणि आहो आणि मुलं फक्त हिरवी भाजी असेल किंवा खरडा झुणका किंवा असं आपलं कारलं वगैरे असेल तरच मग कोण घरामध्ये आहो ते भाकरी वगैरे खातात. नाही तर शक्यतो सगळ्यांना रोज चपातीच लागते. रोज 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 चपाती खाऊनसुद्धा कंटाळा येतो. म्हणून आज म्हटलं मस्तपैकी झणझणीत अशी मिसळ बनवावी. आणि मिसळ बनवण्यासाठी बघा खूप वेळ लागत नाही. अगदी कमी वेळामध्ये मिसळ बनवून होते आणि आपण फक्त मिसळीची आमटी बनवून ठेवली की झालं. बाकीचं काय पाव फरसाणा वगैरे आपण बाहेरूनच आणतो. त्यामुळे अगदी कमी वेळात होणारी ही रेसिपी आहे. तर बघा, कांदा भाजलेला आहे. त्यामध्ये मी आलं आणि लसूण टाकून घेतलेलं आहे आणि टोमॅटोसुद्धा मी यामध्ये टाकून घेतलेला आहे. आता टोमॅटो आणि कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे. आणि कधी कधी कसं होतं, मला पण ब्लाऊज यांच्यामुळे कधी कधी वेळ नसतो. मग खूप गडबड असेल किंवा कंटाळा आला असेल तर मग मी सहज बनवते. कंटाळा काही शक्यतो करून चालतच नाही, कारण जे करायला लागतं स्वयंपाक तो करावाच लागतो. पण कधी कामातून वेळ नसतो, कधी ब्लाऊज खूप द्यायचे असतात सणावाराचं वगैरे, त्यामुळे असं मिसळ वगैरे बनवते. तर बघा, कांदा टोमॅटो थोडासा भाजला. त्यानंतर मी त्यामध्ये खोबरं देखील टाकून घेतलेलं आहे. ते देखील थोडं चांगलं असं परतून घ्यायचं आहे. तर बघा, हे कांदा टोमॅटो खोबरं आता मस्तपैकी भाजलेलं आहे. आता मी ते साईडला उतरून ठेवते थोडंसं थंड होण्यासाठी. आणि इथं बारकं छोटं पातेलं ठेवून घेणार आहे आणि त्यामध्ये आपला सुका मसाला भाजून घ्यायचा आहे. खूप काही जास्त करपवायचा नाही, अगदी थोडासा गरम करायचा आहे. गरम केल्यामुळे काय होतं, लवकर बारीक होतो, त्यामुळे ते गरम करून घ्यायचं आहे. तर आता हे भाजलेले सगळे मसाले वगैरे थोडेसे थंड होऊ दे, तोपर्यंत मी इकडं आमटी देखील बनवून घेते त्याच पातेल्यामध्ये. तर इकडं मी मसूर डाळीची आमटी बनवणार आहे. त्यासाठी बघा, पातेल्यामध्ये 1 चमचा तेल घेतलेला आहे आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये बघा थोडीशी जिरं मोहरी टाकलेली आहे. मोहरी तडतडली की मग कढीपत्ता आणि कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा थोडासा भाजला की त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे आणि टोमॅटो टाकला की कधी पण मीठ टाकायचं. म्हणजे काय होतं, टोमॅटो लगेच मऊ पडतो, खूप वेळ लागत नाही टोमॅटो भाजण्यासाठी. टोमॅटोमध्ये मीठ टाकल्यानंतर बघा, त्याच्यावर थोडंसं प्लेट झाकून ठेवते 1 मिनटं. त्यामुळे काय होतं, लगेचच टोमॅटो आपला मऊ पडतो. त्यानंतर बघा, यामध्ये आपण जे आपलं कोल्हापुरी लाल तिखट किंवा आपली वर्षभराची जी चटणी आहे ती टाकणार आहे. तर इथं बघा, 1 चमचा मी चटणी टाकलेली आहे आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे आणि त्यामध्ये आपली भिजत घातलेली मसूर डाळ टाकलेली आहे. आणि त्यामध्ये बघा, कधीही गरम पाणी ओतायचं, थंड पाणी कधीही ओतू नका. मी इथं तांब्यामध्ये थोडंसं कोमट पाणी घेतलेलं आहे, तर ते गरम पाणी यामध्ये ओतून घेतलं. त्यामुळे बघा, आमटीला चव वेगळी येते. थंड पाणी ओतलं की आमटी अगदी अशी पानसट लागते. तर इथं बघा, यामध्ये मी थोडंसं खोबरं लसूण आणि आलं फ्रीजमध्ये बारीक करून ठेवलं होतं, कोथिंबीर, ते त्यातलं थोडंसं यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आणि इकडं आमटी फोडणी टाकून झाली आणि आपण मिसळसाठी जो मसाला किंवा जी ग्रेव्हीसाठी कांदा वगैरे भाजला होता तो देखील थंड झालेला आहे. तर आता हे मिक्सरला लावून घेते. तर आता इथं मिसळला फोडणी टाकून घेणार आहे. एका साईडला पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर इथं पातेल्यामध्ये बघा थोडंसं तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये आपली ही मटकी आहे मोड आलेली, ती टाकून घेणार आहे. त्यामुळे मिसळ आणखीन जास्त छान चव येते. तर इथं बघा, मटकी भाजून घेतलेली आहे आणि भाजलेली मटकी दुसऱ्या पातेल्यात काढून घेतली आणि त्याच पातेल्यामध्ये मटकीला फोडणी टाकायची आहे. तर इथे बघा, मोठे 2 चमचे तेल घेतलेलं आहे, कारण आपल्याला तरी करायचे आहे त्यामुळे तेल थोडंसं जास्त लागतं.
आता यामध्ये थोडंसं जिरं टाकून घ्यायचं आहे आणि जिरं टाकल्यानंतर आपलं लाल तिखट 2 चमचे टाकून घ्यायचं आहे आणि लाल तिखट टाकल्यानंतर बघा अर्धा चमचा मी इथं गरम मसाला टाकलेला आहे. खूप जास्त मी मसाला टाकलेला नाही, कारण मग खूप जास्त मसाल्याची चव येईल. त्यानंतर जे कांदा, लसूण, टोमॅटो आपण बारीक केलं होतं ते टाकून घ्यायचं आहे आणि ते थोडंसं परतून घ्यायचं आहे. तेलात चटणी टाकल्यामुळे काय होतं, कट छान येतो. कारण आपण पहिला जर आपण ती ग्रेव्हीचा जो मसाला बनवला आहे तो टाकला आणि नंतर चटणी टाकली की इतका कट येत नाही जितका कट तेलामध्ये चटणी टाकल्यानंतर येतो. म्हणून मी पहिला चटणी टाकून घेतली आणि त्यानंतर मग ते बारीक केलेलं वाटण टाकलेलं आहे. तर आता हे वाटण बघा थोडंसं परतून झाल्यानंतर त्यामध्ये मटकी टाकायची आहे आणि जो सुका मसाला मी भाजला होता, जे लवंग, दालचिनी वगैरे, ते देखील मी या वाटणामध्येच बारीक करून टाकून घेतलेलं होतं. आणि बघा यामध्ये मटकी परतून झाल्यानंतर गरम पाणी ओतून घेतलेलं आहे. आणखी थोडंसं मी गरम पाणी इकडं ठेवलं, कारण मग थोडं कमी पडलं मटकी शिजल्यानंतर आपल्याला वापरता येईल. तर इथं मटकी शिजत आहे बघा. त्यामध्ये आता लास्टला चवीपुरतं आपण मीठ टाकून घेऊया. तर इथं बघा मस्तपैकी आपली कट्टाची मिसळ तयार झालेली आहे. खूप छान असा कट आलेला आहे. तुम्ही तर बघितला आहे मी किती मसाले वापरले, तर खूप जास्त मसाले देखील वापरले नाही, तरी देखील कट बघू शकता किती छान आलेला आहे. तर इथं बघा मिसळ तयार झाल्या सगळी मिसळ खाण्यासाठी बसलेली आहे. तर इथं बाऊलमध्ये मटकीची आमटी घेतलेली आहे. त्यामध्ये थोडासा फरसाणा टाकलेला आहे, कांदा टाकलेला आहे, कोथिंबीर टाकलेली आहे आणि लिंबू पिळलेला आहे आणि सोबत आहे ब्रेड. तर या तुम्ही सुद्धा मिसळ खायला. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.